गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड टॉपिक पाहत आहोत. कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये आज आपण शिकणार आहोत IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. जसं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कंपाऊंडला IUPAC नाव दिलं जातं, त्याच पद्धतीनं कोऑर्डिनेशन कंपाऊंड जे असतात त्यांनासुद्धा आपण IUPAC नाव देऊ शकतो. तर लेट्स स्टार्ट विथ द IUPAC nomenclature of coordination compounds. तर याचे काही रूल्स आहेत. देर आर सम रूल्स टू गिव द IUPAC नेम फॉर द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोणते रूल आहेत? पहिला रूल आहे, when you give the IUPAC name, first ligands are named first and after that central metal ion is named. IUPAC नाव देताना सुरुवातीला काय करायचं? लिगँडपासून सुरुवात करायची आणि त्याच्यानंतर मेटल आयन घ्यायचं. नंबर 2, जे लिगँड जे असतात त्या लिगँडला क्लोराईड असेल तर क्लोरो असं म्हणायचं, ब्रोमाइड असेल तर ब्रोमो म्हणायचं, सायनाईड असेल तर सायनो, नायट्रो असे नाव आहेत. किंवा कुठे ATE असतं ना शेवटी, जसं कार्बोनेट आहे तर कार्बॅनॅटो असं म्हणलं जातं. ठीक आहे, झालं दुसरं. नंबर 3, जर एकाच प्रकारचे 2 किंवा 2पेक्षा जास्त लिगँड जर असतील तर अशा वेळेला त्यांना डाय, ट्राय, टेट्रा, पेंटा, हेक्झा असं म्हणलं जातं. समजा 2 क्लोरीन आहेत तर डायक्लोरो, 3 CN आहेत तर मग ट्रायसायनो अशा पद्धतीचं. ओके. त्याच्यानंतर हे सगळे जे लिगँड आहेत हे लिगँड सांगित असताना अल्फाबेटिकली सांगायचे. जर 2 वेगवेगळ्या प्रकारचे लिगँड असतील एकाच कंपाऊंडमध्ये तर अशा वेळेला लिगँड कसं सांगायचे? अल्फाबेटिकली. अल्फाबेटिकली जे आधी येईल त्याचं आधी घ्यायचं. उदाहरणार्थ समजा आता पाणी आहे तर ॲक्वो, NH3 असेल तर अमाइन. ओके. क्लोरो असे 2-3 लिगँड असतील वेगवेगळ्या प्रकारचे तर अशा वेळेला त्यांचं नाव देताना अल्फाबेटिकली प्रमाणे सुरुवात करायची. हे झालं लिगँडबद्दल. लिगँड झाल्याच्या नंतर जो आपण मेटल आयन जो सांगतो ना, लिगँड सांगितल्यानंतर कोणता सेंट्रल मेटल आयन आहे ते सांगायचं आणि त्याच्या ब्रॅकेटमध्ये त्याची ऑक्सिडेशन स्टेट लिहायची रोमन आकड्यामध्ये आणि सेंट्रल मेटल ॲटम लिहित असताना ATE लावले जातात शेवटी. म्हणजे उदाहरणार्थ समजा निकेल असेल तर निकेलेट, Fe असेल तर फेरेट, कोबाल्ट असेल तर कोबाल्टेट अशा पद्धतीचं. ओके. त्यानंतर हे पुन्हा जेव्हा आपण नाव लिहितो IUPAC नॉमेनक्लेचर जेव्हा आपण नाव लिहितो तेव्हा ते पूर्ण एका सरळ ओळीमध्ये म्हणजे गॅप न सोडता मध्ये स्पेस न देता पूर्ण सलग लिहायचं असतं. लिगँड, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लिगँड, सेंट्रल मेटल ॲटम, त्याच्यानंतर त्याचं ऑक्सिडेशन स्टेट, हे सरळ लिहायचं, मध्ये कोणताही गॅप द्यायचा नाही. असे रूल्स आपण फॉलो केले तर आपण IUPAC नाव देऊ शकतो. बघूयात आपण प्रॅक्टिस घेऊ. काही लिहितो मी बोर्डवर. FeCN 4 times
बोर्डवर हे दोन कॉम्प्लेक्स काढले याचं समजा IUPAC नाव द्यायचं आहे आपल्याला. बघा आता या ठिकाणी कोणतं लिगँड आहे? CN. लिगँडला आद्य नाव द्यायचं. मग लिगँड कोणते आहेत? CN म्हणजे काय म्हणायचं? सायनो. किती आहेत लिगँड इथं? 4. मग टेट्रासायनो. टेट्रासायनो. त्यानंतर Fe. Feचं काय म्हणायचं? फेरेट. टेट्रासायनो फेरेट. आणि Feची ऑक्सिडेशन स्टेट किती इथं? Feची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? बघा आता Feची ऑक्सिडेशन स्टेट काढायची सुरुवातीला माहित नाही आपल्याला. ऑक्सिडेशन स्टेट X धरायची. CNची ऑक्सिडेशन स्टेट -4 म्हणजे X - 4 इज इक्वल टू काय? -2. X इज इक्वल टू काय होईल? -2 + 4 इज इक्वल टू +2. म्हणजे Feची ऑक्सिडेशन स्टेट किती झाली? +2. नाव काय झालं याचं? मग टेट्रा सायनो फेरेट. ऑक्सिडेशन किती आहे? +2. रोमन आकडा दाखवायचे +2. आया हे झालं ना. ओके. याच पद्धतीने आता दुसरं जे काढलं कॉम्प्लेक्स त्याचं नाव काय होईल बघा. इथं CN आहे म्हणजे सायनाइड. किती सायनाइड आहेत? 6. हेक्झासायनो. हेक्झासायनो काय बनायचं? फेरेट. हेक्झासायनो फेरेट. Feची ऑक्सिडेशन स्टेट किती येईल इथं? X - 6 इज इक्वल टू -4. X इज इक्वल टू -4 + 6 म्हणजे काय झालं? +2. ऑक्सिडेशन स्टेट इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe इज +2. व्हॉट इज द नेम? हेक्झासायनो फेरेट +2. रोमन आकडा काय लिहायचं? +2. ओके. अशा पद्धतीनं नाव द्यायचं. आता असं एक एक्झाम्पल घेऊ आपण की जिथं कंपाऊंड आहे. पहिल्या ठिकाणी काय होतं? आयनिक कॉम्प्लेक्स होतं. आपण एक काय करू? एक्झाम्पल घेताना आता कंपाऊंड कंटेनिंग कॉम्प्लेक्स आयन अँड मेटल ॲटम असं घेऊयात. Na3 ब्रॅकेटमध्ये CONO2 6 times. काय होईल याचं? या ठिकाणी सुरुवातीला सोडियम आहे. सुरुवातीला सोडियम सांगावं लागतं. कॉम्प्लेक्स आयनच्या बाहेर आहे ना सोडियम, सांगावं लागेल आपल्याला. सोडियम कोणता लिगँड लागलेला आहे? NO2. किती NO2? 6. म्हणजे हेक्झा नायट्रो होणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला कोबाल्टचे ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करावं लागेल. किती कोबाल्टचे ऑक्सिडेशन स्टेट इथं बघा. इथं Na3 आहे. Na3 म्हणजे याचं आयोनायझेशन जर झालं तर काय तयार होईल याच्यापासून? याच्यापासून तयार होईल 3Na, राईट. आणि हा जो कॉम्प्लेक्स होईल CONO2 6 टाइम्स, याच्यावर काय चार्ज येणार आहे? याच्यावर चार्ज येईल -3 चार्ज येईल. ठीक आहे. मग आता कोबाल्टचे ऑक्सिडेशन स्टेट काढायचे आपल्याला.
कोबाल्ट ऑक्सिजन स्टेट, समजा कोबाल्ट ऑक्सिजन स्टेट एक्स धरले आपण. NO2 ची किती आहे? -1 NO2 ची धरले आपण, तर काय व्हायला लागलं? -6 व्हायला लागलं. -3 झालं. एक्सची किंमत काय झाली? -3 + 6 म्हणजे +3 झालं. काय नाव झालं याचं आता? मग सोडियम हेक्सा नायट्रो कोबाल्टेट +3. सोडियम हेक्सा नायट्रो कोबाल्टेट ऑक्सिडेशन स्टेट कंसामध्ये किती लिहायची? +3. बघूयात बरोबर आहे का आपण. सोडियम हेक्सा नायट्रो कोबाल्टेट +3 बरोबर, राईट. NO2 ची ऑक्सिडेशन स्टेट किती घेतली इथं? -1. एक घ्यायचं प्रॅक्टिससाठी अजून, एक घेऊयात अजून. K3 C2O4 3 times. बघा इथं सेंट्रल मेटल ॲटम कोणता आहे? सेंट्रल मेटल ॲटम ॲल्युमिनियम. लिगॅंड कोणता आहे? C2O4 म्हणजे ऑक्झॅलेट लिगॅंड आहे. ऑक्झॅलेट हे जे लिगॅंड आहे याच्यावर चार्ज काय? -2. त्याच्यावर चार्ज -2 असतो. त्यानंतर लिगॅंड हे जे हा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स झाला, एक पोटॅशियम काय? पोटॅशियम झालं काउंटर आयन, म्हणजे पोटॅशियमवर चार्ज असतो +1. याचं आयोनायझेशन झालं तर काय तयार होईल? 3 पोटॅशियम होतील. म्हणजे कॉम्प्लेक्स आयनवर कोणता चार्ज येईल? कॉम्प्लेक्स आयनवर -3 चार्ज येईल. याच्यावर चार्ज येईल -3. मग आता ॲल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट किती येईल? आपण काढू. ॲल्युमिनियमची ऑक्सिडेशन स्टेट आपण धरू X. -3 ऑक्झॅलेट आयन आहे, एकाचे -2 = -3. म्हणजे X -6 -3. X काय झालं? +3. ऑक्सिडेशन स्टेट किती आली ॲल्युमिनियमची? +3. व्हॉट इज द IUPAC नेम? पोटॅशियम ट्रायऑक्झॅलेटो ॲल्युमिनेट. ब्रॅकेटमध्ये लिहायचं ऑक्सिडेशन स्टेट +3. ओके, तर काय नाव याचं? पोटॅशियम ट्रायऑक्झॅलेटो ॲल्युमिनेट ब्रॅकेटमध्ये +3. In this way we can give the IUPAC names for the coordination compound. बेसिक रूल लक्षात ठेवा. आधी लिगॅंडचं नाव घ्यायचं, त्यानंतर डाय ट्राय टेट्रा जेवढे असतील तेवढे सांगायचे. शेवटी O येतं लिगॅंडचं, जसं क्लोरो सायनो नायट्रो असं येईल. त्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट काढायची आपल्याला सेंट्रल मेटल ॲटमची, कारण की सेंट्रल मेटल ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट रोमन आकड्यात आपल्याला लिहावं लागते. आणि पूर्ण जे IUPAC नाव आहे विदाउट एनी स्पेस सलग सांगायचं. अशा पद्धतीनं आपण आज IUPAC नॉमेनक्लेचरचे रूल्स आणि त्याची प्रॅक्टिस घेतली. ओके.